हरे कृष्ण. सर्व भक्तांचे स्वागत आपल्या इस्कॉन बारामतीच्या मंगळवारच्या विशेष कार्यक्रमात. आपण आज भगवद्गीतेवर आधारित चर्चा करणार आहोत. श्रीकृष्णांनी आपल्या सर्वांच्या मदतीसाठी अर्जुनाला माध्यम बनवून अनेक प्रकारचे ज्ञान आपल्याला सांगितले आहे. त्यामध्ये आपण जेवढे खोल जाऊ तेवढं आपलंच हित आहे. साधारण या जगामध्ये जे लोक आपापली कर्म करतायत त्यांच्या दोन प्रकारच्या कार्यशैली असतात. एक असतं सूक्ष्म व्यवस्थापन. सूक्ष्म व्यवस्थापन अर्थात आपण या चित्रात बघू शकतो की एका व्यक्तीखाली 5-6 लोक काम करतात आणि या सर्व काम करणाऱ्या लोकांवर या व्यक्तीची छान बारकाईची नजर आहे. काय करतायत, काय बोलतायत, एकमेकांशी काय करतायत, सगळ्या गोष्टींवर या व्यक्तीचं वैयक्तिक लक्ष आहे. याला आपण असं म्हणू शकतो सूक्ष्म व्यवस्थापन. इंग्रजीमध्ये याला म्हणतात मायक्रो मॅनेजमेंट. तर हा पण एक व्यवस्थापनाचा एक भाग आहे. व्यवस्थापनाचा तुम्हाला काही नियोजन करायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे. त्याचे पण काही तोटे आहेत, काही फायदे आहेत. फायदा असा आहे की तुमचं काम आहे ते वेळेवर होणार आणि छान होणार. क्वालिटी नेहमी कामाची छान असणार, कारण प्रत्येकावर तुमचं बारकाईचं लक्ष आहे. आणि याच्याबद्दलचे काही जे अनुभव आहेत ते आपण बघूया. सूक्ष्म व्यवस्थापनाचे काही परिणाम. साधारणतः कंपनीमध्ये जर आपले बॉस असे सूक्ष्म नियोजक असतील, 79% कर्मचारी म्हणतायत की कधीतरी त्यांच्यावर सूक्ष्म व्यवस्थापन झाले आहे. याचा अर्थ अधिकांश वेळा जे चांगले सक्सेसफुल मॅनेजर असतात ते आपापल्या कर्मचाऱ्यांवर असं सूक्ष्म व्यवस्थापन करतात. कदाचित आपणही त्यामधले एक असू. आपल्या खालच्या लोकांनी कधी असा दावा केला नसेल, पण त्यांना जर आपण विचारलं तर सांगतील. आणि साधारणतः जेव्हा पण कोणी व्यक्ती असे वागतात, आपल्याला एक माहिती पाहिजे, ते काय जाणून बुजून कोणाला त्रास देण्यासाठी नाही करत आहेत. त्या व्यक्तींना जर विचारलं तर ते व्यक्ती म्हणतील, आम्हाला आमच्या खालच्या लोकांची काळजी आहे. पण ती काळजी एका हद्दी पलीकडे गेली की मग त्याला आपण सूक्ष्म नियोजन म्हणू शकतो. आणि तीच काळजी जर एका हद्दी अलीकडे राहिली तर आपण त्याला मग काळजी म्हणू शकतो. सूक्ष्म व्यवस्थापन वर्तनामुळे कर्मचाऱ्यांची नोकरी बदलण्याबाबत 91% व्यवस्थापकांना माहीतच नाहीये. असं म्हणतात, जेव्हा कोणी व्यक्ती त्यांची नोकरी बदलतात तेव्हा ते नोकरी नाही बदलत, ते बेसिकली त्यांचा बॉस बदलत असतात. एका ठिकाणी जेव्हा आपण नोकरी करतोय, एका ठिकाणी जेव्हा आपण काही कार्य करतोय, परत एकदा दुसरी नोकरी शोधणं, परत एकदा दुसरीकडे जाणं, हे काही एवढी सोपी गोष्ट नसते. आणि कर्मचाऱ्याला जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास त्या कंपनीलाही होतो. कारण एक व्यक्ती जेव्हा सोडून जातो तेव्हा त्याच्यासोबत भरपूर ज्ञान घेऊन जातो, भरपूर त्याचे अनुभव घेऊन जातो. आणि त्याच प्रकारचा दुसरा व्यक्ती मिळवणं एवढं सोपं नसतं. जाहिरात द्यायला लागते, लोक येतात, त्यांचे अप्लिकेशन बघायचे, त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवायचं आणि परत त्यांना कामावर ठेवल्यावर त्यांना ट्रेनिंग द्यायला लागते, कारण प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळी कामं असतात. या सगळ्या गोष्टींचा खर्च करता करता ऍक्च्युली माणसाला भरपूर त्रास होतो. म्हणून 91% व्यवस्थापकांना हे माहितीच नाही की त्यांच्या वागणुकीचा लोकांना त्रास होतो. 55% कर्मचारी कबूल करतात की सूक्ष्म व्यवस्थापनामुळे उत्पादकता कमी होते. वारंवार त्यांचे बॉस त्यांना प्रश्न विचारतात, हे झालं का, ते झालं का, हे असं का केलं, ते असं का केलं. एवढ्या प्रश्नांचा मारा आहे की उत्पादकता कमी होते.
जर मॅनेजरला विचारलं, बॉसला जर विचारलं, तर तो म्हणेल कमी कशी काय होणार, उत्पादकता नेहमी वाढणार. पण कर्मचारी म्हणतात 68% कर्मचारी कबूल करतात की सूक्ष्म व्यवस्थापनामुळे मनोबळ कमी होते. वारंवार एकाच व्यक्तीला जर आपण प्रश्न विचारले, वर्षानुवर्ष झाली आहेत, परत परत तेच प्रश्न, कुठेतरी त्याला आपल्या स्वतःच्या मनाबद्दल असं वाटतं की माझ्यावर या लोकांना अजिबात काही विश्वास आहे की नाही. मी एवढे वर्ष, एवढे दिवस जे काम केलंय त्याचा कोणाला काही ओळख आहे की नाही. आणि 38% कर्मचारी सूक्ष्म व्यवस्थापन करणाऱ्या त्यांच्या बॉस जवळ बसण्यापेक्षा जीवनात काही अप्रिय कार्य करायला देखील तयार आहेत, पण म्हणतात याच्यापासून सुटका पाहिजे आम्हाला. तर सूक्ष्म व्यवस्थापन, मायक्रो मॅनेजमेंट हे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, जरी त्याचे रिझल्ट चांगले येत असतील तरी पण सूक्ष्म व्यवस्थापन जो स्वीकार करतोय, ज्याला मिळतंय, त्या व्यक्तीच्या अस्तित्वावर या सूक्ष्म व्यवस्थापनामुळे आघात होतो. त्यामुळे हे एक टोक आहे, प्रत्येक गोष्टीत लक्ष आहे. आणि दुसरी एक टोक आहे ते म्हणजे व्यवस्थापनाचा संपूर्ण अभाव. तर ही जी बिल्डिंग आहे ही डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंगची बिल्डिंग आहे आणि त्यांनी तेथे बाहेर त्यांचं नेम प्लेट लावली आहे. पण ती नेम प्लेट लावता लावता त्यांना लक्षात आलं की आपण ते नेम प्लेट कशी लावायची, किती आकाराची बनवायची, याच आपण कधी काही प्लॅनिंग नाही केलं. तर अशा प्रकारचे हे दोन टोक आहेत या जगामध्ये आपल्याला दिसतात. आपण कुठे आहोत? आपली कार्यशैली या दोन टोकांमध्ये कुठेतरी आहे, आपण कुठेतरी या मध्ये आहोत. आपण काय करायला पाहिजे मग? आपण पण सूक्ष्म व्यवस्थापन करायला पाहिजे की आपण पूर्णपणे सोडून द्यायचं? भगवंत आहेत, परमेश्वर आहेत, ते काळजी घेतील त्यांच्या सेवेची. श्रीकृष्णांचा आपल्यासाठी काय सल्ला आहे का? भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात खूप महत्वाचा श्लोक आहे, आपण सोबत गाऊया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी. श्रील प्रभुपादांनी दिलेलं आपलं भाषांतर आहे. त्या भाषांतराला 4 वाक्यांमध्ये मी तोडले आणि त्यांना 1, 2, 3, 4 असं नाव दिलं. पहिली गोष्ट, तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. जेव्हा जेव्हा भगवद्गीतेमध्ये भाषांतरामध्ये, भागवतात भाषांतरामध्ये आपण हे शब्द बघतो, तेव्हा एक महत्वाचा शब्द आहे नियत कर्म. नियत कर्म म्हणजे कोणीतरी नियम ठरवलेले कर्म. याचा अर्थ माझ्यासाठी काय चांगलं आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे, माझे काय कर्तव्य आहे, हे आपण स्वतः कधी ठरवू शकत नाही. हे आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ लोक असतात, आपले गुरुजन असतात, आपल्या परिवारातले जे मोठे लोक असतात, ते आपल्याला सांगतात तुझ्यासाठी नियमानुसार ठरलेले कर्म हे, तुझे नियत कर्म हे. जसं आपण जेव्हा कधी डॉक्टरांकडे जातो, वैद्यांकडे जातो, एका कागदावर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, ते तुमच्यासाठी हे हे औषध आहे. आणि त्या प्रिस्क्रिप्शन वर त्यांचं नाव असतं, त्यांची डिग्री असते. आपण समजा स्वतः एक कागद घेतला, त्या कागदावर स्वतःसाठीच काहीतरी औषधांची नावं लिहिली आणि जर आपण दुकानदाराकडे गेलो तर तो आपल्याला ते औषध देणार नाही का? कारण ते प्रिस्क्रिप्शन नाही आहे, स्वतः लिहिलेलं कागद आहे. तशाच प्रकारे नियत कर्म म्हणजे हे आपल्या वरची लोक, आपले गुरुजन आपल्याला सांगतात की तुमचे कर्म हे आहेत, तुमचे हे कर्म नाही आहेत. दुसरं वाक्य महत्वाचं, कर्मफलांवर तुझा अधिकार नाहीये, कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. कर्मफलांवर कदाचित इतर कारणांमुळेही श्रेय आहे, म्हणून केवळ तुझा अधिकार नाही. तिसरं वाक्य, तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. कर्म कर, पण कर्मफलासाठी तू कारणीभूत आहेस असं कधी समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस.
निष्क्रियतेशी आसक्त होऊ नकोस. कर्म करायचे बंद कधी करू नकोस. अशा प्रकारची ही 4 महत्वपूर्ण वाक्य आहेत जी श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिली आहेत. साधारणतः तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, यावर आपण चर्चा करूया. श्रील प्रभुपाद अनेक वेळा भगवद्गीतेत त्यांच्या प्रवचनांमध्ये आपल्याला आठवण करून देतात की आपण हे दिसणारे स्थूल शरीर किंवा सूक्ष्म मन नाही आहोत. आपण आत्मा आहोत. आणि आत्मा काय आहे? आत्मा परमेश्वराचा चित्कण आहे. श्रीकृष्णांमध्ये सत, चित आणि आनंद असे 3 गुण आहेत आणि अमाप मात्रेत आहेत. आणि आपण त्याचा कण असल्यामुळे आपल्यातही आहे. याचा अर्थ आपण सजीव आहोत. आत्मा ही सजीव आहे. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये एकाच ठिकाणी म्हणतात, 2ऱ्या अध्यायात, नहि कश्चित क्षणम अपि जातु तिष्ठति अकर्मकृत कार्यतेहि अवशः कर्म सर्वै प्रकृतिर्जैर्गुणै. यामध्ये म्हणतात, नहि कश्चित क्षणम अपि. हे अर्जुना, जीवात्मा एक क्षणी असं घालवू शकत नाही, जातु तिष्ठति अकर्मकृत, ज्याच्यामध्ये तो कर्म करणार नाही. याचा अर्थ जेव्हापर्यंत आपल्यामध्ये प्राण आहे तेव्हापर्यंत आपण कर्म करणार आहोत. कधी स्थूल कर्म करू, कधी आपण सूक्ष्म कर्म करू, कधी आपण शारीरिक कर्म करू, कधी आपण मानसिक कर्म करू. पण कर्म करायचं आपण थांबणार नाही. जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा कोणी म्हणेल आपण काही कर्म नाही करत, तेव्हा आपण स्वप्न बघतो. मानसिक कर्म करतो आपण, मानसिक प्रवास करतो आपण. म्हणून तुम्ही आता जिथे बसले आहात त्याच्या समोर काही टेबल असेल किंवा तुम्ही स्वतः खुर्चीवर बसले असाल. या टेबल खुर्चीमध्ये आणि आपल्या स्वतःमध्ये काय अंतर आहे? आपण या टेबल खुर्चीला किंवा आजूबाजूच्या वस्तूंना निर्जीव म्हणतो आणि स्वतःला सजीव म्हणतो. मग या निर्जीव वस्तूंमध्ये आणि आपल्यामध्ये काय अंतर आहे? तर आपल्यामध्ये भावना आहे. आपण एका ठिकाणहून त्या ठिकाणी हलतो, आपल्यावर परिस्थितीचा परिणाम होतो. समोर आपल्या कमऱ्यामध्ये असलेल्या टेबलवर जर तुम्ही काही सांडलं, त्याला काही त्याचा त्रास होत नाही. तुम्ही एका हाताने समजा तुम्ही ज्या खुर्चीवर बसले आहात त्याला जर मारलं, त्या खुर्चीला कधी काही त्रास होत नाही. याचा अर्थ निर्जीव आणि सजीव म्हणजे काही सेन्सेशन पाहिजे. त्या टेबल आणि खुर्चीला आपण काही वाईट बोललो तरी त्याला काही भावना होत नाही, त्याला मारलं तरी काही भावना होत नाही. आणि हेच एका जिवंत प्राण्याला जरी तुम्ही थोडं काही बोलले, आरडाओरडी केली तर त्याला वाईट वाटतं. संवेदनशील असतात प्राणी. असं म्हणतात, हत्ती त्यांचा झुंड जो असतो त्यामधून समजा एखादा हत्ती या जगातून निघून गेला, बरोबर तो ज्या दिवशी या जगातून निघून गेलाय त्याच्या 1 वर्षानंतर त्याच्या झुंडातले सर्व इतर हत्ती त्या ठिकाणी येतात आणि काही वेळेसाठी तिथे बसतात. विचार करा, त्या हत्तींनाही संवेदनशीलता आहे. अरे, आपल्यातला एक हत्ती या जागेवर गेला होता, तो निर्जीव झाला होता, तो आपल्याशी काही संबंध ठेवू शकत नव्हता. तर हत्तींमध्येही संवेदनशीलता आणि हत्तींमध्येही भावना असतात. पण आपल्या समोर असलेल्या महागड्या टेबल आणि खुर्चींना काही भावना नाही. म्हणून सक्रिय असणं हे एका जीवात्म्याचा गुण आहे. निष्क्रिय किंवा काही भावना नसणे हे केवळ एका निर्जीव व्यक्तीचा गुण आहे. याचा अर्थ की क्रिया करण्यापासून, विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवू शकत नाही. क्षणोक्षणी आपण काही ना काही क्रिया करणार, क्षणोक्षणी आपण नेहमी काही ना काही विचार करणार. फक्त प्रश्न हा आहे की आपण ते विचार चांगले विचार करतोय, आपण ते क्रिया दुसऱ्यांच्या फायद्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, जगाच्या हितासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी करतोय की स्वतःच्या नाशासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी, परमेश्वराला दुःख देण्यासाठी आणि आपल्या साधू संतांना कंटाळा येण्यासाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी आपण करतोय. तर क्रियेतून, जाणीवेतून, विचारातून आपल्याला सुटका नाही. म्हणून भागवतामध्ये 1ल्या स्कंधामध्ये 5व्या अध्यायात नारद मुनी
आणि श्रील व्यास ऋषी यांची भेट होते. आणि तेव्हा व्यासदेवांनी सर्व वेदांचं संपादन केलेलं असतं आणि सर्व वेद लिहून काढल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असमाधान आहे. म्हणून आपल्या गुरूंना प्रश्न विचारतात की सर्व ज्ञान मी एकत्र लिहिलं आणि लोकांमध्ये वाटून दिलं, तुम्ही या ज्ञानाचा फायदा करा, पण तरी माझ्या स्वतःच्या मनामध्ये असमाधानाची भावना का आहे? तेव्हा नारद मुनी दोन गोष्टी सांगतात. म्हणतात, यथा धर्मादयश्चार्थ मुनिवर्य अनुकीर्तितः न तथा ही वासुदेवस्य महिमाही अनुवर्णितः. तुम्ही धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 तत्वांवर एवढा सखोल अभ्यास केलाय आणि त्याचे एवढं छान वर्णन केलंय, पण तुम्ही श्रीकृष्णांचं गुणगान त्याप्रमाणे नाही केलं. म्हणून पहिली गोष्ट, आता एक तुम्ही शेवटचं शास्त्र लिहा ज्यामध्ये तुम्ही श्रीकृष्णांवर आधारित पूर्ण शास्त्र लिहा. श्रीकृष्णांबद्दल ज्ञान द्या लोकांना. जेव्हापर्यंत परमेश्वराशी आईशी मुलाचं नातं नाही जुळत तेव्हापर्यंत तो मुलगा नेहमी रडत असतो. तसेच हे जीवात्मे नेहमी त्रस्त असतात. आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची गोष्ट आहे ती सांगतात की जीवात्म्यांना हे शिकवा की त्यांचे विचार करणे, त्यांचे क्रिया करणे ते कधी थांबवू शकत नाही, पण त्यांचे विचार शुद्ध कसे करायचे, त्यांचे क्रिया शुद्ध कशा करायच्या, त्यांच्या भावना शुद्ध कशा करायच्या हे तुम्ही शिकवा. त्यांच्या क्रियांना श्रीकृष्णांशी कसं जोडायचं, त्यांच्या भावनांना परमेश्वराशी कसं जोडायचं, त्यांच्या विचारांना आपण परमेश्वराशी कसं जोडायचं हे शिकवा. तर ह्या दोन शिकवणी नारद मुनी व्यास ऋषींना पहिल्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायात देतात. आणि त्यामध्ये नारद मुनी जेव्हा बोलतायत तेव्हा एक उदाहरण देतात. म्हणतात, आमयो यश्च भूतानां जायते येन सुव्रत तद एव हि आमयम द्रव्यम नापुनाती चिकित्सितम. म्हणतात, व्यास ऋषी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी कधी असं होत नाही का की अमुक अमुक गोष्ट ज्यामुळे कधीतरी रोग होतो तीच गोष्ट औषधाच्या प्रमाणामध्ये कमी कमी प्रमाणात मोजून मापून जर आपण त्याच रोग्याला दिली तर तोच पदार्थ त्या रोग्यासाठी औषधाचं काम नाही का करत? आणि त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला छान उदाहरण देतात. प्रभुपाद म्हणतात, कधी कधी अतिशय जास्ती दूध जर कोणी प्यायला तर जुलाब सुरू होतात, आणि त्या जुलाबाला जर कंट्रोल करायचं असेल तर दुधाचाच एक वेगळा प्रकार आहे, त्याला म्हणतो आपण दही. दुधामध्ये आणि दह्यामध्ये जास्ती अंतर नसतं, थोडासा एक त्याच्यामध्ये विकार टाकला की सर्व दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. तर तोच जुलाब थांबवण्यासाठी दही दिलं जातं. म्हणून म्हणतात तोच पदार्थ आहे पण आपण वेगळ्या स्वरूपामध्ये थोडासा बदल करून जर दिला आणि औषधासारखं दिला तर मग तो औषधाचं काम करतो. दुसरं एक उदाहरण जे माझ्या लक्षात येते ते म्हणजे कधी कोणाला सर्पदंश झाला असेल तर त्याला औषध देतात, विषाचा प्रतिकार करण्यासाठी एक गोष्ट देतात. आणि ती गोष्ट म्हणजे काय असते, त्याच सर्पाचं विष योग्य प्रमाणामध्ये सर्पातून काढलेलं असतं आणि त्यामध्ये काहीतरी त्याला ट्रीटमेंट करतात आणि मोजून मापून अमुक अमुक प्रमाणामध्ये जेव्हा तेच विष एका वेगळ्या रूपामध्ये आपण त्या माणसाला देतो ज्याला सर्पदंश झालाय, तर या विषामुळे शरीरातलं विष कापल्या जातं आणि त्या व्यक्तीला पुन्हा एकदा प्राण मिळतात. याचा अर्थ की कर्म करण्यापासून आपली सुटका नाहीये, पण प्रश्न हा आहे की हे जे आपण कर्म करतोय त्यांनी आपण इतरांना काही मदत करतोय की आपण इतरांना त्रास देतोय, स्वतःला काही मदत करतोय की स्वतःला काही त्रास देतोय. म्हणून नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. आणि आपण नको तिथे स्वतःला गुंतून घेतलंय, कारण आपल्यासाठी योग्य कर्म काय आहेत ते आपल्याला माहिती नाही, आपल्यासाठी काय नाही करायला पाहिजे हे आपल्याला माहित नाही, योग्य काय अयोग्य काय, माझ्यासाठी चूक काय बरोबर काय हे माहिती नाही. म्हणून जे समोर दिसलं आणि जो कोणी जे काही बोलला की अरे हे असं करायला पाहिजे, हो का असं करायला पाहिजे का, ठीक आहे हे पण करतो ते पण करतो. आणि अशा प्रकारे जर ओव्हरलोडेड आपला प्लग असेल तर आपल्यालाच माहिती आहे काय होणार आहे. जनरली शॉर्ट सर्किट होतं आणि या प्लगला जुळलेले जेवढे काही मशीन असतील, इलेक्ट्रिकल अप्लायन्स असेल, ते सगळे खराब होणार. तशाच प्रकारे आपणही आपल्या जीवनामध्ये काय नाही करतो
आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवर विचार करतोय ज्याच्याशी आपला काही संबंधच नाहीये. ते आपले नियत कर्म आहेत का, ते आपले नियत विचार आहेत का, त्या आपल्या नियत भावना आहेत का, याच्यावरही आपण कधी विचार करतो. म्हणून भौतिकवादामध्ये 3 प्रकारचे कर्म असतात. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये आपल्याला सांगितलं. एक आहे कर्म, दुसरं आहे लहरी किंवा स्वच्छंद कर्म, आणि तिसरं आहे निष्कर्म किंवा निष्क्रिय होणे. तर पहिल्या कर्मामध्ये 3 भाग आहेत. एक आहे नित्य कर्म, म्हणजे आपल्या विविध जबाबदाऱ्या. तर हे आपलं करायला पाहिजे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायला पाहिजेत. कधी कधी आपण आळशी असतो आणि आपल्याला जबाबदाऱ्या आपल्या पार नसतात पाडायच्या, त्यामुळे आपण काहीतरी बहाणा बनवतो. आणि अध्यात्म हा आपले नियत कर्म करण्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. पण अनेक वेळा असं बघितलंय मी की अनेक लोकांना आपल्या घरातल्या किंवा आपल्या परिवारातल्या सामाजिक जबाबदाऱ्या जेव्हा पार नसतात पाडायच्या, जेव्हा आळस करायचा असतो, तेव्हा ते म्हणतात आम्ही अध्यात्मामध्ये खूप प्रगत आहोत आणि आम्ही अध्यात्मामध्ये प्रगत आहोत म्हणून आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. गंमत फक्त हीच आहे की भागवतामध्ये जेवढ्या भक्तांची चर्चा केलेली आहे ते सर्व आपापल्या जीवनामध्ये खूप उत्कृष्टपणे जबाबदार होते. त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचा कधी तिरस्कार नाही केला, त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांना कधी कमी नाही देखलं. या सर्व जबाबदाऱ्यांना पालन करता करता त्यांनी श्रीकृष्णांची सेवा केली आणि आध्यात्मिक मार्गावर पुढे सरले. दुसरी गोष्ट आहे ती आहे नैमित्तिक कर्म, म्हणजे आपत्कालीन कर्म. कधी इमर्जन्सी असते आणि इमर्जन्सी ही प्रत्येकाच्या जीवनात येणार. आता सध्या सर्वजण लॉकडाऊन मध्ये घरी आहेत, म्हणून आई आणि वडील जे घर चालवायचे त्यांच्या ज्या वाटलेल्या जबाबदाऱ्या होत्या त्यामध्ये भरपूर आता फेरबदल झाले. अनेक अशा आईच्या जबाबदाऱ्या असतील त्या आज वडिलांवर आल्या असतील, आणि वडील पण दिवसभर घरी असत म्हणून वडिलांच्या पण भरपूर जबाबदाऱ्या आईवर आणि आईच्या भरपूर जबाबदाऱ्या वडिलांवर असतील. तर म्हणून आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे सगळं होणारच आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल. तिसरं म्हणजे सकाम कर्म, म्हणजे माझा काय फायदा आहे, स्वेच्छापूर्तीसाठी केलेले कर्म. तर हे 3 गोष्टी आहेत, याला आपण कर्म मध्ये सांगू शकतो. दुसरं आहे लहरी किंवा स्वच्छंद कर्म. प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय शास्त्र, गुरु आणि वैष्णव यांपैकी कोणाचेही निर्देशन न स्वीकारता केलेले कर्म. हे तू का केलंस, मला आवडतं म्हणून. पण तू कोणाला विचारलंस का, काय गरज आहे? अरे पण तरी पण कोणातरी विचारलं, नाही मी पण हुशार आहे, मलाही कळतं काय करावं, खरंय काय वाटतं. आणि नंतर कधीतरी आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे माझ्याकडून चूक झाली म्हणून. आणि तिसरा पर्याय आहे की निष्क्रिय होणे, म्हणजे जबाबदाऱ्यांना पूर्णपणे विसरणे, आपल्या मनात आलं तसं वागणे. तर हे 3 प्रकारचे कर्म सांगितले. त्याच्यातून जी पहिली कॅटेगरी आहे त्यालाच फक्त मान्यता आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅटेगरीला मान्यता नाही आहे. आपल्या समोर 2 चित्र आहेत. एक आहे डावीकडे जे आहे त्याच्यामध्ये एक चिंतेचं वर्तुळ आहे आणि त्याच्या आतमध्ये नियंत्रणाचे वर्तुळ. दोन्ही चित्र तसेच आहेत. पण एक बघा तिथे जे ते बाण आहेत, ते बाण पहिल्यामध्ये आतमधल्या बाजूला आहेत आणि ते नियंत्रणाच्या वर्तुळाला मोठं करतायत, आणि उजव्या बाजूला जे नियंत्रणाचे वर्तुळ आहे ते बाण बाहेर आहेत आणि ते बाण त्याला कमी करतायत. तर म्हणून सक्रिय वृत्ती, प्रोएक्टिव्ह मॅनेजमेंट. प्रोएक्टिव्ह म्हणजे आपण हळूहळू नियंत्रणाच्या वर्तुळाला आपण मोठं करतो, आणि जर नियंत्रणाचं वर्तुळ मोठं झालं याचा अर्थ की चिंतेचा वर्तुळ कमी झाला. आणि प्रतिक्रियाशील वृत्ती म्हणजे जेव्हा आग लागणार तेव्हा मी विहीर खोदणार. ती जी वृत्ती आहे ती काय करते, चिंतेचं वर्तुळाला मोठं करत जाते. कसं, तर नियंत्रणाच्या वर्तुळाला छोटं करून. आपण काही उदाहरणं बघूया. चिंतेच्या वर्तुळामध्ये डावीकडे 2-3च गोष्टी आहेत. ते कुठे चाललेत, ते काय करतायत, ते उद्या काय करणार आहेत, ते माझ्याबद्दल काय विचार करतात, इत्यादी इत्यादी. आणि नियंत्रणाच्या वर्तुळामध्ये काय, माझे यश मी मिळवले का, माझे विचार काय आहेत, माझी प्रगती होत आहे का, मी योग्य कर्म करतोय का,
मी जे करू शकतो ते करतो आहे का. सो हा जो व्यक्ती आहे हा सक्रिय वृत्तीचा, म्हणून तो याच्यावर विचार करतो की माझ्याकडून काय होणार आहे, मी काय करू शकतो, आणि ते काय करतायत, आणि तिथे असं का झालं आणि इथे असं का झालं. अनेक वेळा आपण ज्या विचारांमध्ये स्वतःला व्यस्त केलंय ते अनेक वेळा ते विचार आपल्या पलीकडचे विचार आहेत, तिथे आपलं काही घेणं देणं नाही. आणि उजवीकडे आपण बघतो प्रतिक्रियाशील वृत्ती आहे, त्याचं नियंत्रणचं वर्तुळ बघा छोटं आहे आणि चिंतेचं वर्तुळ मोठं आहे. त्याच्या मनामध्ये काय काय विचार आहेत, त्याचे संबंध कोणाशी आहेत, ते कुठे आहेत, ते काय करत आहेत, ते काय करणार आहेत, ते माझ्याबद्दल काय विचार करतात, ते असे का वागतात, ते त्यांच्यासोबत काय बोलतायत आता, आणि स्वतःच्या नियंत्रणामध्ये काय गोष्टी आहेत, मी योग्य कर्म करतोय का, माझे विचार काय आहेत. त्याच्याकडे जास्ती कॅपॅसिटी नाहीये स्वतःबद्दल विचार करण्याची. म्हणून श्रीकृष्ण जेव्हा आपल्याला म्हणतायत की तुला तुझे नियत कर्म, नियत भावना, नियत विचार करण्याचा अधिकार आहे, आपण कुठल्या वर्तुळात असलं पाहिजे, आपण अधिकांश विचार आपले नियंत्रणाच्या वर्तुळात असले पाहिजेत. माझ्या हातात काय आहे ते मी करतो, माझ्या पलीकडे जे आहे त्याच्यावर मी का विचार करू. आणि फार मोठी मजेची गोष्ट आहे की कधी कधी आपण लोकांना बघतो ना, असे हताश झालेले असतात किंवा असे थकलेले दिसतात. त्यांना जर तुम्ही विचारलं काय रे, काय काय विचार करतोयस तू असा, अनेक वेळा ते जेव्हा सांगतील की ते काय विचार करतात, तुम्हाला लक्षात येईल आजच्या या चर्चेवर आधारित की अनेक वेळा त्यांचं चिंतेचं वर्तुळ खूप मोठं आहे आणि त्यांच्या नियंत्रणाचं वर्तुळ खूप छोटं आहे. पूर्ण जगाबद्दल विचार करत असतात आणि जगाबद्दल विचार करता करता स्वतःबद्दल विचार करायसाठी काही क्षमता उरत नाही. म्हणून जेव्हा आपण आपले नियत कर्म करत नाही, आपल्याला वाटतं याचा अर्थ आपली पाठ रिकामी असेल. अरे बघ, माझ्या नावावर एवढे एवढे कर्तव्य आहेत आणि ते मी कर्तव्य करतच नाही, मी त्याच्यावर जास्त चिंता करतच नाही. तर आधी दाखवलेल्या त्या दोन चित्रांप्रमाणे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की जेव्हा आपण आपले नियत कर्म करत नाही तेव्हा आपली पाठ रिकामी नाही राहत, उलट त्यामध्ये नको त्या गोष्टींबद्दलच्या चिंतेचं वजन, नको त्या गोष्टींच्या चिंतेबद्दलचं ओझं आपण वाहत असतो. हे असं का बोलतात, ते असं का करतात, आणि दुसऱ्यांबद्दल विचार करता करता आपल्याला स्वतःच्या प्रगतीबद्दल विचार करायसाठी वेळ आणि क्षमता किंवा उत्साह उरत नाही. त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला म्हणतात तुझे नियत कर्म, श्रेष्ठ जनांनी आपल्याला जे आपले नियत कर्म सांगितले त्याच्यावर आपण फोकस करायला पाहिजे, त्याच्यावर जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. आपण इकडे तिकडे ढुंकून बघत असतो सगळीकडे, आणि त्यामुळे या माणसाची पाठ बघा कशी वाकली आहे, त्याला जेवढं वजन पेलवत नाहीये त्याहून जास्ती त्यांनी वजन उचललंय, अशा व्यक्तीची पाठ मोडणार. म्हणून अध्यात्मामध्ये अनेक लोकांची जी पाठ मोडते ती कधीही अध्यात्मामध्ये जबाबदाऱ्यांचं वजन घेतल्यामुळे मोडत नाही. अनेक वेळा जेव्हा लोकांची, भक्तांची पाठ मोडली अध्यात्मात, ती स्वतःच्या जबाबदाऱ्यांचं वजन उचलल्यामुळे नाही मोडलीये. अनेक वेळा जी भक्तांची पाठ मोडलीये ती मोडली आहे की नको त्या गोष्टींचं वजन त्यांनी उचललेलं आहे. त्यामुळे म्हणून आपण याच्यासाठी नेहमी तत्पर राहायला पाहिजे, आपण स्मार्ट राहायला पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे माझी हद्द कुठे आणि माझी हद्द कुठे थांबते. श्रीकृष्णांच्या आपण आज्ञापालन केलं पाहिजे. दुसरं श्रीकृष्ण म्हणतात आपल्याला की कर्मफलांवर तुझा अधिकार नाही, कर्मावर तुझा अधिकार आहे पण त्याच्या फलांवर अधिकार नाही. निसर्गामध्ये मनुष्याचं काय स्थान आहे, इथे आपण बघतोय काही पक्षी आहेत, काही प्राणी आहेत, काही जंगली प्राणी आहेत, काही सौम्य प्राणी आहेत, काही हिंसक प्राणी आहेत. या पूर्ण निसर्गामध्ये या बाजूला सरडाई दिसतोय, या संपूर्ण निसर्गामध्ये माणसाचं काय स्थान आहे, आणि आज आपली परिस्थिती आपण काय बनवली याच्यावर आपण एक चित्र बघू. निसर्गातील आपले स्थान डावीकडे, तर त्यामध्ये सर्व प्राणी आहेत, विंचू आहे, साप आहे, पाल आहे, नाग आहे, मासे आहेत, हरिण आहे, फुलपाखरू दिसतंय, झाड दिसत आहेत,
या सर्वांमध्ये आपलं एक स्थान आहे. आणि आपण आज स्वतःसाठी स्वतःच ठरवलं आपण माझं स्थान काय, ते उजवीकडे. त्या उजवीकडे जे चित्र आहे ना ते दाखवतंय या जगामध्ये जे काही जीवजंतू आहेत, या जगामध्ये जे काही आहे निसर्गामध्ये, ते केवळ माझ्यासाठी बनवलंय. यामध्ये कुठे हा दिसतोय का बॅट? कारण एका देशामध्ये जेव्हा याला खाल्लं बॅटला, तेव्हापासून हा कोरोना व्हायरस सुरू झालाय. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये कुठे म्हणाले का आपल्याला बॅट खा म्हणून? श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात आपल्याला, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तद अहम भक्ती उपहरितम अश्नामी प्रयतात्मनः. 9व्या अध्यायामध्ये 26 क्रमांक श्लोक मध्ये श्रीकृष्ण मला म्हणतात, आपल्या सर्वांना म्हणतायत, मला काही पान, फूल, फळ आणि पाणी जर तू प्रेमाने दिलंस तर मी ते स्वीकार करीन. एक आचार्य याच्यामध्ये टिप्पणी करताना म्हणतात, खायचे पदार्थ काय काय आहेत बरं? म्हणतात पानं खाऊ शकतो आपण, पालक, मेथी, ते सगळं खाऊ शकतो, फळं खाऊ शकतो आणि पाणी पिऊ शकतो. आपल्यामधून कुठल्या मनुष्याने जे आजचं प्रवचन ऐकतायत, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही कधी एक फूल खाल्लंय का? फुलं आपण खात नाही कधी. पण श्रीकृष्ण त्या श्लोकामध्ये म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम, आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात अश्नामी प्रयतात्मनः. तर एक आचार्य म्हणतात श्रीकृष्ण प्रेमाने अर्पण केलेल्या गोष्टींना बघून एवढे भावविभोर होतात. श्रीकृष्ण म्हणतात माझे भक्त मला प्रेमाने अर्पण करतायत. तर जर तुम्ही फूल जरी अर्पण केलं, श्रीकृष्ण या श्लोकाप्रमाणे स्वतःच्या शब्दांना मान देऊन त्या फुलालाही खातात, त्या फुलाचेही सेवन करतात. का? तर एका भक्ताने मला प्रेम भावनेने हे फूल दिलंय, त्याला मी नाही कसं म्हणू? पण श्रीकृष्णांनी आपल्याला जे आज्ञा दिल्यात गीतेमध्ये, आपल्याकडून जे अपेक्षा केल्या, त्याच्यामध्ये मांसाहार नाहीच आहे कुठे. आणि जेव्हा आपण हे शाकाहार किंवा श्रीकृष्णांनी सांगितलेल्या आहाराला सोडून जे काही आहे त्याचं जेव्हा भक्षण चालू करतो, तेव्हा काय काय रोग होतात. काही वर्षांआधी स्वाईन फ्लू होता. स्वाईन या शब्दाचा अर्थ काय माहितीये कोणाला? हे प्रवचन झाल्यानंतर डिक्शनरी मध्ये तुम्ही बघू शकता. स्वाईन म्हणजे डुक्कर. डुकराला खाऊन एक रोग झाला होता माणसाला, त्याला म्हणतात स्वाईन फ्लू. काही वर्षांआधी बर्ड फ्लू होता. पक्ष्यांना खात होते लोक म्हणून बर्ड फ्लू झाला होता. त्याच्या आधी सार्स नावाचा एक व्हायरस होता. आता हा कोरोना व्हायरस. जेवढे हे व्हायरस आले आहेत ना, त्या सर्व व्हायरसला जर तुम्ही ट्रेस केलं तर मांसाहारातून निर्माण झाले. काही वर्षांपूर्वी एक मॅड काऊ डिसीज होता. मॅड काऊ डिसीज म्हणजे गाय वेडी झाली होती आणि त्या गायीचं मांस खाणारे लोक पण वेडे झाले होते. का? कशामुळे झालं होतं ते? पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिकेमध्ये गायींना आणि बैलांना पण भक्षण करण्यासाठी पाळतात. तर त्यांचा जो वासरू आहे तो जर स्त्रीलिंगी नसेल, मग तो काही दूध वगैरे देत नाही. आणि तिथे सगळे ट्रॅक्टर वापरतात. मग ट्रॅक्टर वापरल्यामुळे त्या बैलाचं काहीच काम नाहीये. म्हणून लहानपणीच जर तो वासरू असेल तर त्याला संपवून टाकतात. आणि आता त्या वासऱ्याच्या त्या मटणाचं किंवा त्या मांसाचं करायचं काय? तर विचार करा किती वाईट वृत्ती असेल अमेरिकन लोकांची. त्यांनी त्या छोट्या वासरूचा मांस एकदम छोटं 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 कापून त्याला आता काय करायचं म्हणून गाईला चाललं. गाईला स्वतःच्या वासराचं मांस त्यांनी चारलं. ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला ऐकायलाही जेवढं वाईट वाटतंय त्याच्यापेक्षा जास्ती मला सांगायला वाईट वाटतंय. पण ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत की जेव्हा मनुष्य निसर्गाच्या विरुद्ध जातो तेव्हा काय काय होतं. तर त्या ज्या गायींना स्वतःच्या वासरूचं मांस चारलं असतं त्या गायी वेड्या झाल्या. आणि त्या गायींचं दूध ज्या ज्या लोकांनी प्यायलं ते लोक पण वेडे झाले. त्याला म्हणतात मॅड काऊ डिसीज. तुम्ही नंतर गुगलवर चेक करू शकता. म्हणून स्वाईन फ्लू असू दे, बर्ड फ्लू असू दे, मॅड काऊ डिसीज असू दे, कोरोना व्हायरस असू दे, हे सर्व मांसाहारातून जन्म झालाय. तुमच्यामधून सर्व जे प्रवचन ऐकतात त्यांना मी एक प्रश्न विचारतो, कधी तुम्ही टोमॅटो व्हायरस ऐकलाय?
कधी तुम्ही पोटॅटो व्हायरस ऐकलाय? कधी तुम्ही तोंडली व्हायरस ऐकलाय? कधी तुम्ही गोबी व्हायरस ऐकलाय? भाज्यातून खाऊन आजपर्यंत कधी काही व्हायरस नाही झालाय आणि आजपर्यंत भाज्यांमुळे कधी कोणाला काही रोग नाही झालाय. हा, विषारी भाज्यांमुळे रोग झालाय. जेव्हा त्या भाज्यांमध्ये आपण अमाप विष टाकलंय तेव्हा रोग झालेत, पण भाज्यांमुळे कधी विष झालंय? विचार करा, गीता सर्वांकडे उपलब्ध आहे. आज कोणी म्हणू शकत नाही की संस्कृतामध्ये मराठीमध्ये उपलब्ध आहे, तरी पण जर आपण गीतेची शरण नाही घेतली आणि गीतेच्या उलट गीतेच्या विरुद्ध गेलो, अजून पुढे काय काय होणार आहे याचा कोणालाही अंदाज नाही. कोरोनाला 2-3 महिने झालेत, पुढे किती महिने लागणार आहेत त्याचा कोणाला अंदाज नाही. किती पैसे बुडालेत लोकांचे त्याला माहिती नाही. लोकांच्या धंद्याचं काय होणार आहे, नोकरीचं काय होणार आहे कोणाला माहिती नाही. आणि कशामुळे? एक व्यक्ती कुठेतरी बसलाय, या पृथ्वीवर आहे तो कुठेतरी लपलेला, त्याला जेव्हा एकदा तरी त्या प्राण्याला बघितलं तेव्हा तो म्हणाला, अरे याला खायला पाहिजे. त्याला त्याच्या जिभेवर कंट्रोल आहे. म्हणून रूप गोस्वामी आपल्याला उपदेशामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात, जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम क्रोध मनसा क्रोध वेगम. पहिली गोष्ट म्हणतात, जेव्हापर्यंत एका व्यक्तीला आपल्या जिव्हेवर, आपल्या भक्षणावर जेव्हापर्यंत त्याला नियंत्रण नाहीये, तेव्हापर्यंत तो इतरांना काही मार्गदर्शन करू शकत नाही. सर्वाम अपि पृथ्वीम सशिष्यात. उपदेशामृताचा पहिला श्लोक बघा आणि त्याच्यामध्ये पहिला शब्द बघा, जिव्हा वेगम. रूप गोस्वामींनी 500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलंय, हे माणसा थोडे आपल्या जिभेवर कंट्रोल ठेव, सगळं काही छान होऊ शकतं. आज जेव्हा त्या जिभेवर नियंत्रण नाहीये तेव्हा भयावह, अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून जेव्हापर्यंत आपण आपल्याला स्वतःला या निसर्गाचा केंद्रबिंदू समजतो आणि हे समजतो की हे सर्व जीवात्मे माझ्या सेवेसाठी आहेत, तेव्हापर्यंत आपली कठीण परिस्थिती आहे. म्हणून कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. आपण बघूया की जेव्हा आपण स्वतःचा स्वार्थ ठेवतो तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते. स्वार्थ भावना आहे आणि त्यामध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. जर आपल्याला यशप्राप्ती झाली तर स्वार्थी असताना आपल्याला जर यशप्राप्ती झाली, त्याचं रूपांतर होतं गर्व निर्मितीमध्ये. आणि गर्व निर्मिती एकदा झाली, उद्धटपणा हा त्याचा लहान भाऊ आहे. जसं आपल्याला वाटतं की आपण मोठे भक्त झालो, गर्व हा सूक्ष्म आहे आणि तो सूक्ष्म गर्व बाहेर कसा प्रकट होतो? आपल्या उद्धटपणामध्ये, आपल्या उलट उत्तरांमध्ये, उद्धटपणामध्ये तो प्रकट होतो. म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचं एक वाक्य मला आठवतं, जेव्हा आपण इतर शेजारी आपल्या भक्तांचा अपराध करतो त्या क्षणाआधी एक क्षण असतो, ज्या क्षणामध्ये आपण आपल्याला स्वतःला इतर भक्तांपेक्षा श्रेष्ठ समजतो. तर ज्या दिवशी आपण इतर भक्तांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू, त्याच्यानंतर एक न एक दिवशी तो क्षण येणार आहे जेव्हा आपण इतर भक्तांना उलट उत्तर देऊ आणि उद्धटपणे वागू. ज्या क्षणापर्यंत आपण स्वतःला इतर भक्तांपेक्षा श्रेष्ठ नाही मानत, त्या क्षणापर्यंत आपण सेफ आहोत, त्या क्षणापर्यंत आपण सुरक्षित आहोत. का? कारण आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णवांना आपण उलट उत्तर कसं देणार? आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णवांशी उद्धटपणे कसं बोलणार? तर हे आपल्याला श्रील रूप गोस्वामी त्याच पहिल्या श्लोकामध्ये पुढे म्हणतात, जिव्हा वेगम उदर उपस्थ. जिव्हा वेगम, वाचो वेगम, जिव्हा वेगम. आपल्याला 2 एकाच श्लोकामध्ये जर एकच गोष्ट सांगायची असती, 2 नसे सांगितले. तर वाचो वेगम म्हणजे बोलण्याच्या वेगाला कंट्रोल करायला सांगतात आणि जिव्हा वेगम पण सांगतात. म्हणून इथे लिहिलंय, जर यश प्राप्ती झाली तर गर्व निर्मिती किंवा उद्धटपणा, आणि जर अपयश प्राप्ती झाली तर खिन्नता किंवा उदासीन, मला आता काहीच नाही करायचं. अरे पण काय झालं? नाही मला हे काय कार्य दिलं होतं ते काय मला अपयश झालं, आता मी काहीच करणार नाही. अरे एक कार्य तुझ्याकडून बरोबर नाही झालं तर सगळं सोडून देणार? हो सोडून दे. का? कारण जेव्हा यश मिळालं होतं तेव्हा मीच सगळं म्हणालं होतं ना सगळ्यांना, माझ्यामुळे. एका श्रेष्ठ क्रिकेटर सुनील गावस्कर आहेत. सुनील गावस्करांना एकदा विचारलं होतं
की तुमच्या यश प्राप्तीचं कारण काय? म्हणाले होते एकच कारण आहे, माझी प्रॅक्टिस, माझं कौशल्य. कधी त्यांनी कधी इतर कोणा व्यक्तीला श्रेय नाही दिलं, त्यांच्या क्रिकेट कोचला पण नाही दिलं. केवळ माझा मोठेपणा येतो. आणि या उलट भक्त लोक कसे असतात? सेवा भावनेमध्ये काय होतं? जर यश प्राप्ती झाली तर कृतज्ञता, आणि जर अपयश प्राप्ती झाली तर ज्या नियोजनामुळे अपयश प्राप्ती झाली त्या नियोजनाचे उत्साहपूर्वक नूतनीकरण. म्हणून यश झाल्यावर ते यश त्याच्या डोक्यात जात नाही. तो म्हणतो गुरूंची कृपा होती, वैष्णवांचा सपोर्ट होता, श्रीकृष्णांची मार्गदर्शन होतं, त्यांच्या शास्त्रांच्या आधारावर जे काही लिहिलं होतं त्यानुसार मी माझं जीवन जगलो. श्रीकृष्णांचं मार्गदर्शन, गुरूंचे आशीर्वाद आणि वैष्णवांचा पाठिंबा. आणि जेव्हा अपयश प्राप्ती होते तेव्हा म्हणतो नाही, मीच कुठेतरी कमी पडलो असणार, सगळं काही बाकी तर अवेलेबल होतं, मी त्याचा नीट फायदा नाही घेतला, आता मला नूतनीकरण करायला लागणार, आता मला नवीन एकदा अरेंजमेंट काहीतरी करावी लागणार. विचार करा, तुम्ही स्वतः विचार करा, हे जे उद्धटपणा, गर्व निर्मिती आणि दुसरं टोक म्हणजे खिन्नता, याच्यापेक्षा हे छान आहे. कृतज्ञतेमध्ये आपण गौरव स्वीकार नाही करत, आणि त्याच्यामुळे जेव्हा अपयश प्राप्ती होते तेव्हा पण आपण सेफ असतो, आपल्याला त्रास नाही होत, आपण कुठेतरी खिन्न नाही होत. म्हणून सेवा भावना हे किती छान आहे आणि स्वार्थ भावना किती वाईट आहे, आणि दोघांमधलेही व्यक्ती कार्यशील आहेत. इस्कॉन मध्ये अनेक मंदिर आहेत आणि अनेक मंदिरांमध्ये अनेक सेवा असतात. त्या सेवा कशा चालू आहेत? ही मंदिरं कशी चालू आहेत? अनेक भक्त आहेत ज्यांनी स्वतःला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये, गुरूंच्या सेवेमध्ये वाहून घेतलंय. त्यांना वाईट नाही वाटत सेवा करण्यासाठी, कारण त्यांना माहितीये सेवा जर केली तर आपलं कल्याण आहे, इतरांचं कल्याण आहे, श्रीकृष्णांची खुशी आहे त्याच्यामध्ये. आणि सेवा भावनेमध्ये जरी अपयश मिळालं चुकूनही, तरी आपल्याला जास्ती त्याचा प्रभाव होत नाही. तिसरं वाक्य श्रीकृष्णांचं, तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असेही कधी समजू नकोस. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 14 आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. या श्लोकामध्ये कुठल्याही कार्याच्या यश प्राप्तीचे 5 कारण सांगितले. काय काय ते? अधिष्ठानम म्हणजे कर्माचे स्थान, जसं उदाहरण म्हणजे आपलं शरीर. कर्ता म्हणजे जो कर्म करतोय तो. करणम म्हणजे आपले विभिन्न इंद्रिय. विविधाश्च पृथक चेष्टा मराठीमध्ये गंमतीला चेष्टा म्हणतो, पण संस्कृतामध्ये चेष्टा म्हणजे प्रयत्न, अनेक प्रकारचे प्रयत्न. आणि दैवम म्हणजे परमात्मा. तर हे 5 घटक जेव्हा एका ठिकाणी असतील तेव्हा आपल्याला त्या कर्मामध्ये यशप्राप्ती होती, असं श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात. जसं क्रिकेट मॅच आहे, क्रिकेट मॅच जर खेळायची असेल सगळ्यात आधी चांगली पिच पाहिजे, सर्वात आधी चांगला ग्राउंड पाहिजे. उबड खाबड जर जमीन असेल, वर खाली जमीन असेल, तर तिथे आपण क्रिकेट नाही खेळू शकत. म्हणून अधिष्ठानम, चांगला स्टेडियम, चांगला ग्राउंड, चांगली पिच असेल तर सर्वोत्तम. त्यानंतर कोण आहे? टीम मेंबर्स कोण आहे तुमचे? पिच खूप छान आहे आणि टीम मेंबर सगळे युजलेस आहेत, काय फायदा मग त्याचा? ठीक आहे, टीम मेंबर्स पण चांगले आहेत, मग आता तुमच्याकडे बॅट आणि बॉल योग्य आहेत का? बॅट जर ती वाकलेली असेल तर त्याच्याने तुम्ही सिक्सर नाही मारू शकत. म्हणून चांगली पिच पाहिजे, चांगले प्लेयर्स पाहिजेत, त्या प्लेयरच्या हातामध्ये चांगली बॅट पाहिजे, तो बॉल चांगला पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर पण जर सगळे बॉलर आणि सगळे बॅट्समन असे एकदम उदासीन असतील, अजिबात प्रयत्नशील नाहीयेत, अजिबात उत्साही नाहीयेत, आरामात चला आला तर आला, बॉल मारला तर मारला, आणि तो जो फिल्डर आहे तो पण जमलं तर तो धावतो, दॅट इज नॉट अ गेम. मग तो खोटं आहे ते सगळं. म्हणून स्थान महत्वाचे आहे, जो खेळतोय तो महत्वाचा आहे, त्याची साधना महत्वाची आहे, त्याच्यामध्ये उत्साह महत्वाचा आहे. आणि ह्या 4ही गोष्टी असल्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे
परमात्म्याकडून त्याला परवानगी आहे का? जेव्हा हा पाचवा घटक त्याच्यामध्ये सम्मिलित होतो तेव्हा आपल्याला यशप्राप्ती होते. म्हणून श्रीकृष्ण म्हणताय की या पाचही घटकांना तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे, आपल्या हातावरची 5 बोट समान आहेत का? आहेत 5ही बोट, पण त्यामध्ये ना अंगठ्याचे विशेष स्थान आहे. अंगठ्याचे विशेष स्थान काय आहे हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर कुठल्या चित्रकाराला विचारायला पाहिजे. चित्र काढताना अंगठा किती महत्वाचा आहे. एखाद्या लेखकाला विचारायला पाहिजे, तो म्हणेल लेखणी, पेन, पेन्सिल हातात घेण्यासाठी अंगठा किती महत्वाचा आहे. जे लोक सर्जरी करतात त्यांना विचारायला पाहिजे की अंगठ्यामुळे आणि बोटांमध्ये तुम्ही तो कसा एक एक तुमचे जे काही साधन असतात ते धरता आणि कसे तुम्ही सर्जरी करता, आणि जर अंगठा नसेल तर तुम्ही सर्जरी कशी करता. तर बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये बघा, जे लोक प्रामाणिकपणे रोज सकाळी 6 ते 7 जप करायला आम्हाला त्यांचा सत्संग देत आहेत, झूमवर रोज सकाळी आम्ही जप करतोय, त्यांना विचारा की प्रभूजी, माताजी, तुम्ही अंगठ्याशिवाय जप करू शकता का? तर जे लोक रोज प्रामाणिकपणे जप करतात त्यांना माहिती आहे, जेव्हा जपमाळेवरच्या मणी आपण खेचतो तेव्हा अंगठ्याचा वापर करतो. जर तो अंगठा नसेल तर आपण आपला जप पण नाही करू शकत. एकलव्याकडून जेव्हा धोका बघितला द्रोणाचार्यांनी, जेव्हा त्याचं लहरी कर्म बघितलं, स्वच्छंद कर्म बघितलं, तेव्हा द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणेमध्ये त्यांचा अंगठा मागितला. का? तर त्या अंगठ्यामुळे हा उद्या शस्त्र चालवू शकत नाही, बाण मारू शकत नाही, त्यासाठी अंगठा किती महत्वाचा आहे. तर जसं या 5ही बोटांमध्ये 5ही बोट एक समान आहेत एका अर्थाने, पण अंगठ्याचं विशेष स्थान आहे. तसं कर्माचे जे 5 घटक तुमच्या समोर ठेवले त्यामध्ये सर्व 5ही एका समान आहेत का? पहिले जे 4 होते, अधिष्ठानम, कर्ता, करणम आणि चेष्टा, हे आपल्या हातात आहेत. तर ते समोरच्या चित्रामध्ये जे 4 बोट आहेत त्याच्यासारखे आहेत. आणि 5वं काय महत्वाचं आहे माहितीये? परमात्मा, दैवम. तर 4 बोट असतील पण तुम्ही जप नाही करू शकत, 4 बोट असतील पण तुम्ही स्वयंपाक नाही करू शकत, 4 बोट असतील पण तुम्ही सर्जरी नाही करू शकत, 4 बोट असतील तुम्ही चित्र नाही काढू शकत, 4 बोट असतील तुम्ही कविता नाही लिहू शकत. पण जेव्हा अंगठा येतो तेव्हा सगळं काही होतं. तसंच दामोदर लीलेमध्ये श्रीकृष्ण आपल्याला एका गोड गोष्टीतून आपल्याला शिकवतात. सांगतात की बघा, यशोदाबाई माझ्या मागे किती पळत होती आणि मला बांधण्याचा प्रयत्न करत होती, पण जेव्हापर्यंत मी त्यांचं बांधणं कबूल नाही केलं तेव्हापर्यंत ते मला बांधू शकल्या नाही. यश प्राप्ती कधी होते? विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला दामोदर लीलेवर एक शिकवण देतात. आपले प्रयत्न हे सर्व नाही आहेत. आपले प्रयत्न जेव्हा होतात त्याच्यामध्ये उत्साह असतो, जेव्हा परमेश्वरला वाटतं की हा खरोखरच व्याकुळ आहे, तेव्हा परमेश्वर आपल्या उत्साहाला आणि आपल्या कर्माला स्वीकार करतात आणि त्या स्वीकाराने आपल्याला यश प्राप्ती होते. मग आता लक्षात आलंय आपल्याला की विरक्ती आपल्याला का गरजेची आहे. विरक्ती याच्यासाठी गरजेची आहे की या 5 गोष्टीतून 4 आपल्या हातात आहेत, पण सर्वात महत्वाचा जो अंगठा आहे तो होता दैवम चैवात्र पंचमम. दैव खूप महत्वाचं आहे आणि परमेश्वराच्या परवानगीशिवाय काही होत नाही. मग स्वतःला आपल्याला एवढं गर्व का? मी हे कमवलंय, माझ्यामुळे हे झालंय, कशामुळे? दैव जर तेव्हा नव्हतं तर काय झालं असतं? किती लोक परीक्षेला बसतात आणि त्यामधून किती कमी मुलांना यशप्राप्ती होते. याचा अर्थ बाकीच्यांनी प्रयत्न नाही केले, प्रयत्न केले पण दैव त्यांच्यासोबत नव्हतं, नशीब त्यांच्यासोबत नव्हतं. म्हणून कोणीही व्यक्ती कधी म्हणू शकत नाही की केवळ माझ्या मेहनतीच्या आधारावर मी जे काही कमवलंय ते कमवलंय. त्याच्यामध्ये परमेश्वराची कृपा ही आपल्याला नम्रपणे स्वीकारावी लागणार. म्हणून विरक्ती असणं हे किती गरजेचं आहे की माझ्या सर्व कर्मफलांचे कारण मी एकटा नाही आहे, परमेश्वर आहेत. म्हणून एवढा गर्व आपण नाही करायला पाहिजे. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असेही कधी समजू नकोस. श्रीमद भागवतामध्ये एका ठिकाणी जेव्हा पृथ्वी गायीच्या रूपात असते तेव्हा ती श्रीकृष्णांचे गुण सांगते ज्ञान म्हणून.
आणि त्याचे 5 घटक श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलेत. एक म्हणजे म्हणतात बुद्धिमत्ता, बुद्धी ज्ञान म्हणजे बुद्धिमत्ता असली पाहिजे. एक म्हणतात देश काळ आणि वस्तू यांच्या परिस्थितीचे आकलन करण्याची शक्ती पाहिजे. या परिस्थितीमध्ये काय महत्वाचं आहे, त्या परिस्थितीमध्ये त्या लोकांसोबत जर आपल्याला नीट राहायचं असेल तर थोडं आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करायचा आहे, तर ते काय योग्य आहे याच्यामध्ये थोडी आपली आकलन शक्ती पाहिजे. समोर दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचे पूर्ण ज्ञान पाहिजे. आपण कधी कधी अमुक अमुक गोष्टींमध्ये खूप खोल जातो आणि इतर गोष्टींमध्ये आपल्याला काहीच ज्ञान नसतं. तर एकदा प्रभुपादांनी वैष्णव म्हणजे कोण याची व्याख्या दिली होती. प्रभुपाद म्हणाले वैष्णव मीन्स ही नोज एव्हरीथिंग अबाउट समथिंग अँड ही नोज समथिंग अबाउट एव्हरीथिंग. याचा अर्थ मराठीत आपण म्हणायला प्रयत्न करूया. प्रभुपाद म्हणाले वैष्णव म्हणजे तो ज्याला काही गोष्टींबद्दल सर्व काही माहिती आहे आणि सर्व गोष्टींबद्दल काहीतरी माहिती आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की जो वैष्णव आहे त्याला श्रीकृष्णांबद्दल, त्यांच्या धामाबद्दल, त्यांच्या कथेबद्दल, त्यांच्या गुणांबद्दल सर्व काही माहिती आहे. वैष्णव म्हणजे काही गोष्टींबद्दल त्याला सर्व काही माहिती आहे आणि सर्व गोष्टींबद्दल काहीतरी माहिती आहे. आणि या जगामध्ये असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्या सेवेमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतात. त्या सर्व गोष्टींबद्दल काही ना काहीतरी त्याला माहिती पाहिजे. देश काळ आणि वस्तू यांच्या परिस्थितीचे आकलन करण्याची शक्ती, प्रत्येक वस्तूचे पूर्ण ज्ञान, आणि पाचवं म्हणजे आत्मज्ञान, आध्यात्मिक ज्ञान. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी प्रभुपाद तिथे सांगतात, ज्ञान मध्ये कृतज्ञता यायला पाहिजे. कृतज्ञता म्हणजे कृत जे केले ते, ज्ञ म्हणजे ज्ञान, म्हणजे आपल्या प्रती ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत मदत केली आहे, जे जे लोक कारणीभूत आहेत आपल्या यशासाठी, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये धन्यवादाची भावना पाहिजे. त्याला म्हणतात कृतज्ञता. तर जर एखाद्या व्यक्ती बुद्धिमत्ता असेल, देश काळ आणि वस्तू यांच्या परिस्थितीचे आकलन करण्याची शक्ती असेल, प्रत्येक वस्तूचे पूर्ण ज्ञान आणि आत्मज्ञानपणे पण कृतज्ञता नाहीये, भागवताच्या अनुसार, सुखदेव गोस्वामींच्या अनुसार, आचार्यांच्या अनुसार तो ज्ञानी व्यक्ती नाहीये. म्हणून ही जी कृतज्ञता आहे ना, ही भावनिक गुण आहे. आणि बाकी बुद्धिमत्ता इत्यादी इत्यादी आहे, हे बौद्धिक गुण आहेत. आजच्या जगामध्ये दुर्दैव हे की आपण आपल्या मुलांना बुद्धिमत्ता देतोय, प्रत्येक वस्तूचे पूर्ण ज्ञान देतोय, आत्मज्ञान तर नक्कीच देत नाहीये, पण कृतज्ञता ही आपण कधीच आपल्या मुलांना शिकवत नाही. म्हणून कृतज्ञता शिकवणं हे खूप गरजेचं आहे. चौथी ओळ जी श्री कृष्ण त्या श्लोकाच्या भाषांतरामध्ये म्हणतात ते म्हणजे तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त कधीही होऊ नकोस. अच्छा ठीक आहे, मी कर्म करायला पाहिजेत, पण कर्माचे फळ माझ्यामुळे नाही आणि कर्माच्या फळांवर पण माझा अधिकार नाही, मग मी कर्मच नाही करत ना, तुम्हीच करत बसा तुमचे कर्म. श्रीकृष्ण म्हणतात नाही का, तर तू नेहमी कार्यशील आहेस, कार्य करणं हा तुझा गुण आहे, तू सजीव आत्मा आहेस, म्हणून तू निष्क्रिय कधी राहू नकोस. फक्त काय करायला पाहिजे, योग्य मार्गदर्शन स्वीकारून आपण योग्य वळण द्यायला पाहिजे. तर प्रभुपाद एका ठिकाणी छान उदाहरण देतात. शरीराचं तापमान मोजण्यासाठी माहिती थर्मोमीटर असतो आणि त्या थर्मोमीटरच्या आतमध्ये पारा असतो. तो जो पारा आहे तो विषारी असतो. तो पारा जर आपल्या जिभेवर गेला कधी चुकून तर आपण लगेच आपला मृत्यू होतो. पण या जगामध्ये काही असे लोक आहेत जे खूप बुद्धिमान आहेत आणि त्यांनी अशी काही काही पुस्तकं वाचली ज्याच्या आधारावर, समजा आपण कासा असतो ना, कास्याचं या पाऱ्याशी जर आपण काही रिॲक्शन केली, काही केमिकल रिॲक्शन केली, तर असं म्हणतात त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होऊ शकतं. तर पाऱ्याला हाताळण्यासाठी प्रत्येकाची क्षमता नाहीये. थोडा जरी पारा आतमध्ये गेला तर लगेच मृत्यू होतो, पण त्या विषारी पाऱ्याला नीट हँडल करून त्याचं सोन्यामध्ये रूपांतर पण काही लोक करू शकतात. म्हणून आपले कर्म जर आपण नीट त्यांना हाताळले नाही तर नक्कीच आपल्याला ते विषारी आहेत आणि आपल्याला कर्म बंधनामध्ये फसवू शकतात. या जगामध्ये दोन बंधन आहेत, एक आहे कर्म बंधन आणि एक आहे कृष्ण बंधन. कर्मबंधनामध्ये फसलो तर आपला मृत्यू होतो, वारंवार मृत्यू होतो, जन्म मृत्यू जरा व्याधी. आणि ते जर आपण कृष्ण बंधनामध्ये जर फसलो तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. तर कृष्ण बंधनामध्ये जर फसायचं असेल तर श्रीकृष्णांची सेवा करायला लागेल.
आणि श्रीकृष्णाची सेवा करायची असेल, त्यांना प्रसन्न करायचं असेल, तर आपापल्यामध्ये जे काही कौशल्य आहे, आपल्यामध्ये जी काही कला आहे, त्यांना श्रीकृष्णांना अर्पण करायला लागेल. म्हणून कार्यशील राहणं हे विषारी नाही आहे, पण चुकीच्या उद्देशासाठी चुकीच्या वृत्तीने कार्यशील राहणं हे विषारी आहे. म्हणून भक्त कोण आहे? भक्त त्या विषारी पाऱ्याला हँडल करू शकतो आणि त्याचं सोनं बनवू शकतो. तसंच योग्य भक्त असतात, ती प्रत्येक व्यक्तीची क्रियाशक्ती असते. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी एनर्जी आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला नीट स्थान देऊन त्याचा नीट वापर करून श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आणि गुरूंच्या प्रसन्नतेसाठी आपण काहीतरी चांगलं अर्पण करू शकतो. हे शिकवणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे कसं करायचं. तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 41 आहे. त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूर आपल्या टीकेमध्ये म्हणतात की भक्ती ही दोन प्रकारची आहे. एक भक्तीचं प्राथमिक स्तर असतं आणि एक भक्तीचं द्वितीय स्तर असतं. प्राथमिक स्तराची भक्ती हे भक्तिविनोद ठाकूर आपल्याला सांगतात, प्राथमिक स्तराची भक्ती म्हणजे श्रवणम आणि कीर्तन. आणि द्वितीय स्तराची भक्ती भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की श्रीकृष्णांची सेवा करणे. तर तेव्हा भक्तिविनोद ठाकूर म्हणतात फार कमी लोकांना उच्च स्तराची भक्ती करता येते की नित्य श्रवण आणि कीर्तन. त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये श्रवण आणि कीर्तन, त्यांना कथेमध्ये रुची आहे, त्यांना हरिनामामध्ये रुची आहे. पण भक्तिविनोद ठाकूर आपल्याला म्हणतात अधिकांश लोक या जगामध्ये जे आहेत त्यांना हरिनामाप्रती आणि हरिकथेप्रती रुचीच नाहीये. त्यांनी एवढी मासिकं वाचली आहेत की त्यांना हरीला सोडून इतर व्यक्तींच्या कथेमध्ये जास्ती रुची आहे. त्यांनी एवढी पिक्चरची गाणी ऐकली आहेत की हरीला सोडून जेवढी गाणी आहेत ती त्यांना आवडतात. म्हणून अशा लोकांना जर तुम्हाला श्रीकृष्णांप्रती आकर्षित करायचं असेल तर त्यांना सेवा द्यायला लागणार. कारण कार्यशील राहणं हे प्रत्येकाचा एक स्वभाव आहे. तर त्याच कार्यशीलतेला जर आपण नीट नाही वापरलं तर तीच कार्यशीलता, तोच उत्साह त्या व्यक्तीसाठी विषाचं काम करतो. पण त्याच कार्यशीलतेला जेव्हा आपण श्रीकृष्णांशी जोडतो तेव्हा ते सोन्यामध्ये परिवर्तित होतं किंवा अमृतामध्ये परिवर्तित होतं. म्हणून श्रीकृष्ण आपल्याला सांगतात कर्तव्य न करण्यामध्ये तू कधीही आसक्त राहू नकोस. कर्तव्य पालन करताना आपण आळस करू शकत नाही. मुंग्यांचं खूप छान उदाहरण आहे. आपल्या आजूबाजूला अनेक मुंग्या असतात. थोडी साखर सांडली तर लगेच कुठून तरी त्यांना ते कळतं आणि येतात. एकदा आम्ही चर्चा करतो तेव्हा विचार केला की मुंग्या साधारणतः जमिनीवर असतात. बिल्डिंग मध्ये 4थ्या माळ्यावर, 5व्या माळ्यावर, 6व्या माळ्यावर पण मुंग्या आहेत. म्हणजे त्यांचं काय रेडार सिस्टम आहे, काय सिस्टम आहे कळत नाही, पण ते जिथे कुठे काय मिळालं तिथे बरोबर हजर होतात. तर किती कार्यशील आहेत या मुंग्या, त्यांना कधी आळस नाही वाटत. खारुताई आहे ती थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला खाण्यासाठी सगळं काही एकत्र करते, साठवून ठेवते. आपण जे मध घेतो ते मध म्हणजे पण मधमाशा आहेत, ते त्यांचं कर्तव्य पालन करतात, कधी आळस नाही करत. तसं म्हणतात एक मधमाशी एका दिवसामध्ये किती अंतर उडते, तर तिचं सरकमफरन्स जवळच असेल, ज्या झाडामध्ये तिचं पोळं आहे त्या झाडापासून असेल, पण ती टू अँड फ्रो ट्रिप्स करते. सकाळी जाते, परत येते, परत जाते, परत येते, परत जाते, परत येते, मध घेऊन येते, थोडं थोडं कण 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 भर मध घेते आणि परत येते आपल्या मध पोळ्याकडे. किती ऍव्हरेज डिस्टन्स आहे माहिती आहे का मधमाशीचं एका दिवसामध्ये? प्रत्येक मधमाशीचा ऍव्हरेज डिस्टन्स आहे, थोडा विचार करा याच्यावर, 6 किलोमीटर. 6 किलोमीटर रोज एक मधमाशी प्रवास करते दिवसभरामध्ये. किती कार्यशील आहे ती मधमाशी. आणि जेव्हा अशा प्रकारच्या मधमाशा कार्यशील असतात तेव्हा कुठे तुम्हाला आणि आम्हाला नैसर्गिक मध मिळते, नाहीतर तुम्हाला आणि आम्हाला गोड पदार्थ मध नाही मिळणार. तशाच प्रकारे जर आपल्याला श्रीकृष्णांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना, आपल्या गुरूंना काहीतरी गोड मध अर्पण जर करायचं असेल तर मधमाशांसारखं आपल्याला भरपूर मेहनत करावी लागणार. तर म्हणून कर्तव्य पालनासाठी आपण कधीही आळस नाही केला पाहिजे. भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 3 आपण सोबत गाऊया. आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते. आपण जो नवीन आहोत भक्त त्यांनी आपण आपले कर्तव्य सोडायला नाही पाहिजे. आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन आहे. तर आपण आरुरुक्षू आहोत की योगारूढ आहोत?
आपण आरुरुक आपण सुरुवातीला होतं. म्हणून अध्यात्माच्या मार्गावर कधीही आपण लोकांना हे शिकवायला नाही पाहिजे, तुम्ही तुमच्या कर्मांचा त्याग करा, तुम्ही तुमच्या प्रयत्नांचा त्याग करा आणि नुसतं एका ठिकाणी बसून राहा. हे जर आपण शिकवलं तर आपण आपल्याच भक्तांना वाईट चुकीची शिकवण देतोय, त्यांना आपण आळशी बनवतोय. उलट आपण सांगायला पाहिजे की नाही, आपण नवसाधक आहोत आणि आपल्यासाठी आपले कर्म, आपली ऊर्जा, आपली शक्ती ही आपली साधन आहे आणि त्यांनी आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकतो. तर चौथ्या या तत्वावर बोलताना आपल्याला माहिती पाहिजे, निष्क्रिय होणे हा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध नाहीये. खरं तर कोणीही निष्क्रिय मुळातच राहू शकत नाही. निष्क्रियता ही पापमय आहे, हे श्रील प्रभुपादांचं तात्पर्यामधलं वाक्य आहे. तर 2.47चं तात्पर्य जर तुम्ही वाचलं तर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, निष्क्रियता ही पापमय आहे. आपण आपलं कधी कधी असं लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो की आम्ही परमेश्वरावर अवलंबून आहोत आणि आम्ही निष्क्रिय आहोत, म्हणून आम्हाला परमेश्वरावर खूप विश्वास आहे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, निष्क्रियता ही पापमय. म्हणून भक्त कोण असतो, जो आपले कर्म करताना, कर्तव्य करताना एवढा उत्साही असतो, एवढा उत्साही आहे, जणू काही तो नास्तिक आहे. ज्या व्यक्तीला परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नाहीये, तो किती सक्रिय असतो, तो किती कार्यशील असतो. तर एखाद्या भक्ताचे श्रम बघून शेजारच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे, याला काही परमेश्वरावर काही विश्वास आहे की नाही, नास्तिकच आहे. पण जेव्हा त्याच उत्स्फूर्तपणे केलेल्या कर्मांची फळांची प्राप्ती होते, तेव्हा त्याचा खरा आस्तिकवाद दिसून येतो. की जेव्हा त्याने खूप मेहनत केली, खूप श्रम केले, तर त्याला जेव्हा त्याचे फळ मिळतात, तेव्हा तो म्हणतो, जर तो खरा भक्त असेल, हे माझे 4 बोट होते, पण श्रीकृष्णांचा अंगठा जेव्हापर्यंत नव्हता तेव्हापर्यंत मला ही यश प्राप्ती नसती झाली, त्याच्यामुळे सर्व यश जातं श्रीकृष्णाला. तेव्हा त्याचा आस्तिकवाद दिसून येतो. आपला आस्तिकवाद आपल्या प्रयत्नांमध्ये नाही दिसायला पाहिजे. असं मी म्हणू शकतो की आपली नास्तिकवाद आपल्या प्रयत्नांमध्ये दिसायला पाहिजे आणि आपला आस्तिकवाद आपल्या कर्मांची फळं जेव्हा प्राप्त होतात तेव्हा दिसायला पाहिजे. आपण पुढे जाऊया. प्रेममय सेवा म्हणजे काय? एका घरी 4 पुरणपोळ्या उरल्या होत्या आणि 5 जण जेवायचे उरले होते आणि तेव्हा आई त्वरित म्हणाली, मुळात मला पुरणपोळ्या आवडतच नाही. एका अर्थाने त्यांना पण पुरणपोळ्या आवडतात, पण त्यांचं प्रेम आहे आपल्या पतींप्रती, आपल्या मुलांप्रती, तर ते म्हणतात नाही मला आवडत नाही. कारण त्यांनी जर असं म्हटलं की नाही मला आवडते, मी उद्या खाते, तर मग मुलांना ना जीवावर येतं ते खायला. मग मुलं म्हणतील आई आपण अर्ध अर्ध खाऊया. तर त्यांचं आपल्या मुलांप्रती प्रेम काय, मुळात मला पुरणपोळ्या आवडतच नाहीत. सगळी मेहनत आईनीच केली असते. तसंच श्रीकृष्ण आपल्याला आपली बुद्धी देतात, आपलं मन देतात, आपलं शरीर देतात, आपल्याला उत्साह देतात, आपल्याला सेवा करण्याची सोय करून देतात. पण जेव्हा त्याचं श्रेय घ्यायची जेव्हा वेळ येते, तेव्हा श्रीकृष्णांचं एवढं सगळं बघून आपण म्हणतो, नाही याच्यामध्ये मी काहीच केलं नाही. काहीच केलं नाही म्हणजे तुम्ही तर करत होते मेहनत 6 महिन्यापासून या प्रोजेक्टसाठी. नाही नाही नाही, मी काहीच केलं नाहीये. खरं तर श्रीकृष्णांनीच मला सर्व काही दिलंय आणि श्रीकृष्णांच्या कृपेमुळे हे सगळं झालंय. तर ते प्रेमाचं लक्षण आहे. प्रेमाचं लक्षण हे नाहीये की आपण कर्तव्य नाही करणार. प्रेमाचं लक्षण आहे की कर्तव्य केल्यावर त्याच्या फळावर आपली स्वतःची मालकी नाही गाजवणार. हे एक भक्त आहेत, हे आपण मेलकोटेला गेलो होतो दक्षिण भारतामध्ये 3-4 वर्ष आधी. तर तिथे एका डोंगरावर नरसिंहदेवांचं मंदिर होतं आणि खाली एक पुष्करणी होती, एक तळ होतं जिथे आपले बसेस पार्किंग होते. तर हे जे प्रभूजी आहेत, हे रोज दिवसातून 4-5 वेळा त्यांच्या पाठीवर जे भांड आहे, त्या भांड्यामध्ये नरसिंहदेवांसाठी खालच्या तळ्यातून पाणी घेऊन जातात वर त्या डोंगरावर. असं आयुष्यभर यांनी नरसिंहदेवांसाठी सेवा केली आहे. विचार करा यांना किती प्रेम आहे. जरी ते म्हणत नाही कधी, कोणत्यांना वेळच नाहीये कोणाला सांगायला मला ना नरसिंहदेवांवर प्रेम आहे. त्यांचं आयुष्य मेहनतीमध्ये गेलंय. तर म्हणून भक्त म्हणजे कोण, जो आयुष्यभर श्रीकृष्णांसाठी मेहनत करतो, गुरूंसाठी मेहनत करतो. इथे काही हे पुस्तक विक्रेते आहेत, ते पुस्तकांचं वितरण करता करता बघतात की या व्यक्तीला खाली यायची इच्छा नाही आणि या व्यक्तीला खाली यायचा काही चान्स नाहीये. तर हे लोक मेहनत करून आपल्या गुरूंच्या प्रसन्नतेसाठी, श्रील प्रभुपादांचं आज्ञापालन करण्यासाठी त्याला वर चढून पुस्तकं देत आहेत. याला म्हणतात प्रेममय सेवा. तर मी आता सर्वांना अनम्यूट करणार आहे आणि परत एकदा
म्यूट करणार आहे. तर कृपया मला सर्वांना विनंती आहे तुमच्या आजचा पूर्ण सराव जर आपण केला तर एखादी गोष्ट तुम्हाला आजच्या प्रवचनामध्ये जी आवडली जी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लागू कराल असं काही सांगू शकता? एखादा काही मुद्दा तुम्हाला जो आवडला तोच सांगू शकता. आपण प्रोएक्टिव्ह वागलं पाहिजे. हा, प्रोएक्टिव्ह वागलं पाहिजे. सक्रिय वृत्ती पाहिजे, प्रतिक्रियाशील वृत्ती नाही पाहिजे. धन्यवाद. ओके, अजून कोणी? आपलं चिंतेचं वर्तुळ कमी करायला पाहिजे आणि नियंत्रणाचं वर्तुळ वाढवायला पाहिजे. कोणाला अजून काही बोलायचं? एखादा मुद्दा जो त्यांना आवडला? हरी श्री चैतन्य लीला प्रभू, थोडा रेंजचा प्रॉब्लेम वाटतोय. हा, येस माताजी. कर्म, नियत कर्म, ते जे सांगितलं ना कर्माचे, त्यातला पहिला प्रकार बरोबर आहे आणि नंतरचे दोन अयोग्य आहेत आपल्यासाठी. बऱ्याच जण हा असं सांगतात की मला वाटलं म्हणून मी केलं, मला नव्हतं करायचं. स्वेच्छा आपल्याला सांगता येईल की नो दिस इज नॉट अ राईट यू. तुम्हाला स्वेच्छेनुसार नाही, तुम्हाला ब्लेसिंग्स पाहिजेत, गायडन्स पाहिजे, मग ते तुम्ही व्यवस्थित करू शकता. नक्की नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद. हा, खेडकर प्रभू. हा, जर आपण स्वार्थ भावनेने एखादं कर्म केलं तर आपल्याला गर्व निर्मिती होते आणि समजा अपयश आलं त्याच्यामध्ये, एखादं यश आलं तर गर्व निर्मिती आणि अपयश आलं तर आपण खिन्न किंवा उदासीन होतो. तेव्हा सेवा भावना जर आपली असेल तर त्यामध्ये आपण यश जरी प्राप्त झालं तरी आपण भगवंताच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि अपयश जरी आलं तर आपण पुन्हा एकदा अपयश का आलं याची कारणं शोधून पुन्हा उत्साहानं आपण त्याचं नूतनीकरण करतो किंवा आपण रिवाइज करतो. हाऊ शुड आय गेट सक्सेस. बरोबर बरोबर. थँक्यू. हा, श्री चैतन्य लीला प्रभू. हा प्रभूजी, तो तिसरा पॉइंट मला तर माझ्या पुढे स्लाइड आहे की आपण जे कर्म करतो त्याच्या ह्याला आपल्या स्वतःला आपण जबाबदार नाही धरलं पाहिजे. तर मग अकाउंटेबिलिटी कसं काय धरणार? अकाउंटेबिलिटी ही आहे की त्याच्यासाठी कारणीभूत मी नाहीये. ते 5 बोट होते, कर्म नीट केलं नसलं बेजबाबदारपणे तर मग तर ते 5 बोट आहेत ना. 5 बोटांमध्ये समजा त्या 4 बोटांनी काहीच नाही केलं आणि फक्त अंगठा असेल तर काय होणार आहे? काहीच नाही होणार आहे. पण त्या 4 बोटांनी सर्व काही केलं आणि अंगठा जर नसेल तरी काही होणार नाहीये. म्हणून ते 4 बोट काय म्हणतात, आम्ही तर आमचं काम केलं पण शेवटी अंगठा जेव्हापर्यंत नाही आला तेव्हापर्यंत कविता लिहिल्या नाही गेली. आम्ही कदाचित कागद गोळा केले पण कागद गोळा करून जेव्हापर्यंत अंगठा नव्हता तेव्हापर्यंत कविता नाही झाली. म्हणून त्या 4 बोटांचं पण महत्व आहे. ओके. म्हणून अकाउंटेबिलिटी 4 बोटांची पण आहे. पण शेवटचं जे फायनल चेरी ऑन द केक म्हणतात ती होती की त्या अंगठ्याचं काम परमात्म्याने जेव्हा आपल्याला सँक्शन केलं, जेव्हा परवानगी दिली तेव्हाच. एक मिनिट प्रभूजीला पण. हरे कृष्णा. हा प्रभू. हरी बोल. हा प्रभूजी बोला, नंतर मग माताजी बोलतील. हा, हरे कृष्ण प्रभूजी. आपण गावस्करांचं उदाहरण दिलं, ते खूप छान उदाहरण आहे. असे आपल्या सभोवताली अनेक लोक असतात किंवा कधी कधी आपल्याकडनंही असं होऊ शकतं, एखादी सेवा केल्यानंतर किंवा एखादं कार्य केल्यानंतर हे मी केलं तर ते असं याच्यासाठी आपण काय तत्व पाळली पाहिजे किंवा शिकला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. हा, येस माताजी. हा प्रभूजी, मला तेच सांगायचं होतं की स्वार्थी भावना आणि सेवा भावनेमध्ये तुम्ही फरक सांगितला, तो खूप आवडला. की यशप्राप्ती झाल्यानंतर ती व्यक्ती गौरव स्वीकारत नाही आणि कृतज्ञतेपोटी असं ती बघते. आणि अपयश जरी प्राप्त झालं तरी नियोजनाचं उत्साहपूर्वक नूतनीकरण करते. हे जे तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे दैनंदिन याच्यामध्ये सुद्धा आणि भगवंताप्रती काय सेवा करत असेल ते सुद्धा खूप महत्वाचं. धन्यवाद.
अजून कोणाला काही महत्वाचा काही पॉइंट सांगायचा आहे जो तुम्हाला आवडला? हरे कृष्ण प्रभु जी। हाँ जी प्रभु। अमल करंगा। हाँ जी दंडवत दंडवत जी। आपने जो पत्रम पुष्पम फलम तोयम उसके रिस्पेक्ट में बोला कि मतलब ऐसे है कि अगर हमने भगवान का सिस्टम फॉलो किया तो सबके लिए कोई प्रॉब्लम नहीं होगी। वो मुझे अच्छा लगा पॉइंट। भगवान के नियमों को पालन करेंगे तो कभी हमारे जीवन में कोई तकलीफ नहीं आएगी। हाँ खाने के बारे में हो, बोलने के बारे में हो, कर्म करने के बारे में हो, किसी भी बारे में हो, प्रॉब्लम तब आता है जब भगवान को हम बगल में रखते हैं और अपनी मनगढ़ंत इच्छा से कुछ करते हैं। ओके, थँक्यू, खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांनी आपली मतं प्रस्तुत केली. तर आपण हे श्रीकृष्णांप्रती आभार प्रकट करूया. श्रीकृष्णांनी एकेका श्लोकामध्ये आपल्याला किती ज्ञान दिलंय. हॅलो, असे जवळजवळ 550 श्लोक प्रभुपादांनी आपल्याला दिलेत. कोणाला तरी बोलायचं. हॅलो, हा प्रभू. हॅलो, हा हा प्रभू, तुमचा आवाज येत नाहीये. ठीक आहे, आपण उद्या सकाळी 6 ते 7 जपासाठी भेटणार आहोत आणि 6:30 ला मी जपाबद्दल काहीतरी 2 शब्द बोलायचा फक्त प्रयत्न करायचे. करेन. आता आवाज आला प्रभू. हा, कर्म आपण कर्म करायचं का फळाची अपेक्षा धरायची ना, असं त्या स्लाइड मध्ये होतं. तर मी एका पुस्तकात आपलं असं वाचलं होतं की कर्म करत राहणे हे आपलं काम आहे, फळ देणे हे प्रभूंचं काम आहे. त्यांच्या पद्धतीने आपल्या कर्माची मूल्यमापन करून आपले योग्य ते फळ देतील. म्हणजे फळ मिळणं आपल्या हातात नसतं. फळ जे काय मिळणार आहे, आणि प्रत्येक कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळतंच, हे कर्माचा सिद्धांताच्या पुस्तकात वाचलं होतं मी. धन्यवाद. त्यामुळं बरोबर ना, त्याप्रमाणे मग ते कर्म करत राहायचं आणि मग फळ आपल्याला मिळणार आहे, पण ते आपल्या हातात नसतं. जे फळ कुठलं मिळेल ते स्वीकारायचं भगवंत. चालेल, उद्या सकाळी मग 6 ते 7 आपण जपासाठी भेटूया आणि त्यावेळेस आपण जपावर काही थोडी 15 मिनिटं चर्चा पण करूया. खूप खूप धन्यवाद. जय श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. श्री श्री कृष्ण भगवान की जय. जय अर्जुन जी की जय. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. निताय गौर हरि हरि. जय. थँक्यू. थँक्यू प्रभुजी.